गुड आफ्टरनून मित्र. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट या विषयामधील क्वालिटीज ऑफ लीडर, आदर्श नेत्याचे गुण हे पाहणार आहोत. प्रत्येक व्यवस्थापकावर निश्चित स्वरूपाची जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता व्यवस्थापकाला विभिन्न कार्ये करावी लागतात. व्यवस्थापकाला प्राप्त झालेल्या सत्तेचा उपयोग करून व्यवस्थापक आपल्या सहाय्यकांना आदेश देत असतात व नियंत्रणाचा उपयोग करून त्यांच्याकडून या आदेशाची अंमलबजावणी करून घेत असतात. व्यवस्थापकाने सत्तेचा वापर करावा पण गैरवापर करू नये. तसेच सत्तेचा वारंवार वापर करण्यात आल्यास त्यामुळे सहाय्यकांच्या सहकार्य देण्याच्या इच्छेवर व क्षमतेवर निश्चितच विपरीत परिणाम घडून येतो व सहाय्यकाचे मनोबल खालावते. व्यवस्थापक हा एका परीने नेताही असतो. व्यवस्थापकाजवळ नेतृत्वाचे गुण असल्यास तसेच त्याने आपले नेतृत्वाचे कार्य प्रभावीपणे केल्यास व्यवस्थापक व सहाय्यक अनुयायी यामधील संबंधामध्ये सुरळीतपणा राहतो. सहाय्यक व्यवस्थापकाशी सर्व प्रकारे सहकार्य करतात आणि वेळप्रसंगी विशेष परिश्रम व त्याग करण्यासाठी सुद्धा तयार असतात. व्यवस्थापकाचे नेतृत्व परिणामकारक ठरण्यासाठी व्यवस्थापकाजवळ नेतृत्वाचे काही गुण असायला हवेत. लीडर्स आर बॉर्न अँड नॉट मेड हा विचार पूर्वी प्रचलित होता. लीडरशिप क्वालिटीज कॅन बी ॲक्वायर्ड हा विचार सध्या ग्राह्य ठरला आहे. या दोन्ही विधानामध्ये निश्चितच तथ्य आहे. जसे की काही व्यवस्थापकामध्ये जन्मताच नेतृत्वाचे गुण असतात. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास या गुणांचा विकास घडून येतो. काही व्यवस्थापकामध्ये जन्मता नेतृत्वाचे गुण नसले तरी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रयत्न करून त्यांना हे गुण संपादन करून घेणे मुळीच अवघड नसते. प्रभावी नेतृत्वाकरता आवश्यक असणाऱ्या विविध गुणाबद्दल पुढे चर्चा केलेली आहे. गुणवैशिष्ट्य आधारावर नेतृत्वाच्या संकल्पनेमध्ये स्पष्टीकरण करणाऱ्या विद्वानामध्ये टीड बर्नार्ड आणि शेल यांचा अग्रक्रमाने व अगत्याने उल्लेख करायला हवा. या विद्वानांनी नेतृत्व संकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी फार पूर्वी केलेल्या प्रयत्नामुळे विकसित झालेला सिद्धांत व्यवस्थापनशास्त्रामध्ये द टेरटिस्ट थेअरी ऑफ लीडरशिप या नावाने प्रसिद्ध आहेत. ऑल्वे टीड यांच्या मते प्रभावी नेतृत्वासाठी पुढील 10 गुण आवश्यक आहेत. शारीरिक व मानसिक क्षमता, उद्दिष्टे आणि कार्याची जाणीव, उत्साह, मैत्री व स्नेह, आत्मीयता, तांत्रिक प्रभुत्व, निश्चितपणा, बुद्धिमत्ता, अध्यापन कौशल्ये आणि विश्वास. टीड यांनी प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये व्यवस्थापकाजवळ हे 10ही गुण असलेच पाहिजेत असे नाही ही गोष्ट मान्य केली आहे. पण ज्याच्याजवळ हे 10ही गुण आढळतील अशा व्यवस्थापकाचे नेतृत्व हे निश्चित आदर्श ठरेल असे ऑल्वे टीड यांचे मत आहे. चेस्टर बर्नार्ड यांच्या मते नेतृत्वाचे 2 पैलू आहेत. नेतृत्वाच्या विभिन्न तंत्रामध्ये व्यक्तिगत प्रभुत्व असणे हा पहिला पैलू असून निर्धार, सातत्य, त्रास सहन करण्याची क्षमता आणि धैर्य इत्यादी गुण असणे हा नेतृत्वाचा दुसरा पैलू आहे. एरवी शेल यांनी प्रभावी नेतृत्वाकरता आवश्यक असलेल्या गुणांची यादी दिलेली नाही, पण त्यांच्या मते व्यवस्थापकामध्ये काही विशिष्ट गुणांचा अभाव असल्यास, उदाहरणार्थ कामाची आवड, सहाय्यकाबद्दल स्नेहभावना, प्रभावी व्यक्तिमत्व, प्रश्नांचे शास्त्रीय विश्लेषण करण्याची क्षमता इत्यादी व्यवस्थापकाचे नेतृत्व परिणामकारक ठरत नाही. लॉर्ड मॉन्टेगोमरी यांच्या मते प्रभावी नेतृत्वाकरिता पुढील गुणांची आवश्यकता असते: कामाचे ज्ञान, चारित्र्य, सचोटी व प्रामाणिकपणा, आशावाद, सहकार्यांच्या बाबतीत जिव्हाळा, संकट काळात धैर्य राखण्याची प्रवृत्ती व निर्णय घेण्याचे कौशल्य. मिल्टन मॅन्डेल यांनी प्रभावी नेतृत्वाकरिता सहाय्यक ठरणाऱ्या अनेक गुणांची एक विस्तृत यादी दिलेली आहे. या यादीमध्ये अंतर्भूत असलेल्या काही गुणांबद्दल पुढे उल्लेख केलेला आहे. व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यावर काम करण्याचा अनुभव, तांत्रिक व व्यावसायिक योग्यता, उच्च दर्जाची बौद्धिक पातळी, संदेशवहनाची योग्यता,
संघटनेशी निगडीत प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता, धोरणविषयक निर्णय घेण्याची योग्य सौदेबाजी करण्यामधील कौशल्य, शारीरिक जोम व उत्साह, आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षीपणा, प्रशासकीय कार्यामध्ये आवड, इतरांचा विश्वास संपादन करण्याची पात्रता, स्वतःच्या क्षेत्रामधील उच्च स्थान इत्यादी. प्रभावी व्यवस्थापकीय नेतृत्वासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते याबाबतीत अलीकडे बरेच संशोधन झाले आहे. व्यवस्थापकाचे नेतृत्व प्रभावी ठरण्याकरिता त्यांच्यामध्ये चिकाटी, सातत्य, आत्मविश्वास आणि विश्वासार्हता या 4 गुणांची प्रकर्षाने आवश्यकता आहे. हा स्टॉकडील यांच्या पाहणीचा निष्कर्ष आहे. मॅक्लिलँड यांनी व्यवस्थापकाची दूरदृष्टी, व्यक्तींना विश्वासात घेऊन जुळवून घेण्याची क्षमता, बिकट प्रश्न हाताळण्याची क्षमता, प्रतिकूल परिस्थितीमधून सहजपणे मार्ग काढण्याचे कौशल्य इत्यादी बाबींना विशेष महत्त्व दिलेले आहे असा निष्कर्ष काढला आहे. डॉक्टर द्विवेदी यांनी दिल्लीच्या द्विवेदी आसमंतामधील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रामधील उद्योगामध्ये वरच्या पातळीवर काम करणाऱ्या 52 व्यवस्थापकांना प्रश्नावली पाठवून त्यांना वैशिष्ट्यापैकी प्रभावी नेतृत्वासाठी कोणती वैशिष्ट्ये विशेष महत्त्वाची आहेत अशी विचारणा केली. भारतीय व्यवस्थापकांनी सहकारी प्रवृत्ती, बुद्धिमत्ता आणि उत्साह या 3 गुणवैशिष्ट्यांना अग्रक्रम दिल्याचे आढळून आले. गांगुली यांना प्रभावी व्यवस्थापकीय नेतृत्वासाठी पुढील गुणवैशिष्ट्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले आहे. कर्मचाऱ्यांच्या गरजाचा प्रथम विचार करून नंतर उत्पादनाच्या गरजाबद्दल विचार करणे. यानंतर आहे समूहाने केलेल्या कामाच्या बाबतीत अभिमान बाळगणे. नंतर आहे कामगार संघाच्या चळवळीबद्दल पूर्वग्रह बाजूला सारून परिस्थितीचा संदर्भ नीट लक्षात घेऊन धोरण आखण्याची क्षमता. सहाय्यकावर जास्तीत जास्त जबाबदारी सोपवून त्या अनुषंगाने त्यांना अधिकार देण्याची प्रवृत्ती. सहाय्यकाच्या अस्मितेला न दुखावता त्यांच्या कार्याचे निरीक्षण करण्याचे कौशल्य. सहाय्य करीत असलेले कार्य स्वतः न करता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची प्रवृत्ती व लवचिकता. परिणामकारक व्यवस्थापकीय नेतृत्वाकरिता ठरणाऱ्या काही निवडक विशेष महत्त्वाच्या गुणवैशिष्ट्याबद्दल पुढे थोडक्यात चर्चा केली आहे. यामध्ये आहे बुद्धिमत्ता व मानसिक क्षमता. व्यवस्थापकांना मिळणारा 4 आकड्याचा पगार, त्यांचे बंगले, मोटारी, विभिन्न सवलती, वरच्यावर शब्द झेलण्यासाठी तत्पर असलेल्या नोकरांचा ताफा या सर्व गोष्टी व्यवस्थापकाच्या वैभवाच्या निदर्शक असल्या तरी त्यांच्या नेतृत्वाच्या परिणामकारकतेमध्ये वाढ करण्यासाठी त्यांचा मुळीच उपयोग होत नाही. व्यवस्थापकाजवळ उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व मानसिक क्षमता हे असते. बुद्धिमान व्यवस्थापकाचा त्यांच्या सहाय्यकावर प्रभाव पडतो. हे सहाय्यकांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करू शकतात, त्यांच्या समस्याची सोडवणूक करू शकतात व त्यांच्याकडून प्रभावीपणे कार्य करून घेऊ शकतात. नंबर 2 आहे तांत्रिक योग्यता. काही वर्षापूर्वी व्यवस्थापक बुद्धिमत्ता, सामान्य क्षमता, शिक्षण आणि सामान्य ज्ञान एवढ्या भांडवलाच्या आधारावरच आपली व्यवस्थापकीय कार्य करू शकत असतात. ही परिस्थिती आता बदललेली आहे. अलीकडील काही वर्षामध्ये शास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रामध्ये लावलेले विभिन्न शोध, त्यामुळे आविष्कारित झालेली तंत्रविद्या, त्यांच्या परिणामामुळे प्रचलित झालेले सुधारित उत्पादनाचे तंत्र या सर्व कारणामुळे उत्पादनाच्या कार्यामधील गुंतागुंत बरीच वाढली आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात उपयोगात आणले जाणारे उत्पादनाचे तंत्र आणि विभिन्न उत्पादन प्रक्रिया याबाबतीत व्यवस्थापकांना अद्ययावत ज्ञान असल्याशिवाय व्यवस्थापक आपले कोणतेही कार्य व्यवस्थितपणे करू शकत नाही. तांत्रिक योग्यता असलेल्या व्यवस्थापकांना उत्पादनाच्या कार्यामधील गुंतागुंत समजू शकत असल्यामुळे त्यांचे निर्णय योग्य असतात, धोरणे वास्तववादी असतात, सहाय्यकाच्या सर्व अडचणीबद्दल ते मार्गदर्शन करू शकतात आणि त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे प्रभावी ठरत असते. यानंतर आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास असलेले व्यवस्थापक आपले प्रत्येक कार्य जिद्दीने आणि आपले निर्णय योग्य आहेत या भावनेतून करीत असतात.
समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या दीपगृहावर समुद्राच्या प्रचंड लाटांचा मुळीच परिणाम होत नाही. खवळलेल्या समुद्राच्या डोंगर लाटा आदळत असताना दीपगृह प्रकाश देण्याचे कार्य अखंडपणे करीत असते. व्यवसायातही व्यवस्थापक निश्चल राहून आपले कार्य नेटाने करीत राहतात. सहाय्यकाच्या या गोष्टीचा विलक्षण परिणाम होत असतो. आत्मविश्वासाचा अभाव असलेले व्यवस्थापक स्वतःच नेहमी गोंधळलेल्या स्थितीमध्ये वावरत असल्यामुळे ते कोणालाही प्रभावित करू शकत नाहीत. असे व्यवस्थापक हे मुळातच नेतृत्व करण्याच्या योग्यतेचे नसतात व त्यांना तसा प्रयत्न केला तरी त्यांच्या नेतृत्वाला मुळीच अर्थ नसतो. जोम व उत्साह. अलीकडे व्यवस्थापकांना अनेक कार्य करावी लागतात. त्यांच्या जबाबदारीचे क्षेत्र सतत विस्तारत असते. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापकांना दररोज कार्यालयामध्ये व कार्याबाहेरील अनेक तास काम करावे लागते. हे काम कष्टाचे, जिकिरीचे, जोखमीचे, ओतप्रोत असलेले आणि मनावर ताण आणणारे असते. शारीरिक व मानसिक जोम आणि उत्साह असल्याशिवाय व्यवस्थापक आपले नेहमीचे कार्यसुद्धा पार पाडू शकत नाही. जोम आणि उत्साह असलेले व्यवस्थापक हे स्वतः चैतन्याने ओतप्रोत असतात. शिवाय आपल्या वागणुकीने वातावरणात चैतन्य निर्माण करू शकतात. त्यामुळे ते सहाय्यकांना प्रभावित व अभिप्रेतसुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने आपण एकूण 4 नेतृत्वाचे वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत. बाकी वैशिष्ट्ये आपण पुढील भागात पुढील तासामध्ये घेऊया. धन्यवाद.